नमस्कार मित्रांनो, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तुम्हाला की ह्या व्हिडिओमध्ये मी फ्लटरचं इन्स्टॉलेशन तुम्हाला दाखवणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या 4 पॉईंट्स मी कव्हर करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्वात पहिले फ्लटर SDK डाउनलोड करणार आहे. नंतर ती डाउनलोड केलेली SDK C ड्राईव्हमध्ये अनझिप करणार आहे. त्याच्यानंतर तिसरी स्टेप असणार आहे, आपण एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करणार आहे, जेणेकरून फ्लटर ग्लोबली आपल्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल होईल, जेणेकरून आपण कोणत्याही डायरेक्टरीमध्ये फ्लटरचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकू. आणि त्याच्यानंतर आपण फ्लटर डॉक्टर कमांड रन करणार आहे, ज्याच्यामध्ये बेसिक जे इन्स्टॉलेशनची प्रोसेस आहे ती याच्यामध्ये कव्हर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, याच्यामध्ये मी अँड्रॉइड इन्स्टॉलेशन नाही घेणार आहे. अँड्रॉइड इन्स्टॉलेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर सर्वात प्रथम आपण जाऊया flutter.dev वर. ही फ्लटरची ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यावर तुम्हाला गेट स्टार्टेड म्हणून एक ऑप्शन येईल राईट साईडला. गेट स्टार्टेडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टीम चूज करावं लागेल. विंडोज, मॅकओएस, लिनक्स किंवा क्रोम ओएस. माझ्या कंडिशनमध्ये माझ्या सिस्टीममध्ये विंडोज आहे, त्यामुळे मी विंडोज चूज केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या टाईपचं ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहे, जसं की अँड्रॉइड आहे, वेब आहे किंवा डेस्कटॉप. आपण मोस्टली अँड्रॉइड ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहे, त्यामुळे मी ते अँड्रॉइड ही चूज करणार आहे ऑप्शन. अँड्रॉइड ऑप्शन चूज केल्यानंतर तुम्हाला खाली इथे हार्डवेअर रिक्वायरमेंट्स दिसतील, ज्यामध्ये तुमचे मिनिमम CPU कोर्स 4 सांगितलेले रिकमेंडेड 8 आहे. तुमची मेमरी म्हणजे रॅम मिनिमम 8 GBची पाहिजे. अशी काही बेसिक हार्डवेअर रिक्वायरमेंट हे बघून घ्या तुम्ही. डिस्क स्पेस पण तुम्हाला रिकमेंडेड 60 GB ॲटलिस्ट दिलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण सॉफ्टवेअर रिक्वायरमेंटकडे येऊ. थोडं स्क्रॉल डाऊन जर केलं तुम्हाला तर इन्स्टॉल द फ्लटर SDK ऑप्शन दिसेल. त्यामध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल ऑप्शनवर या आणि इथे फ्लटर विंडोज 3.27.4 हा व्हर्जन तुम्ही डाउनलोड करून घ्या. याच्यावर क्लिक केल्यावर ही .zip फाईल ओपन होणार. आता मी याच्यावर क्लिक केलं की डाउनलोड ऑप्शन येणार. आता जेणेकरून माझ्याकडे सध्या डाउनलोड आहे ऑलरेडी, तर मी ती डाउनलोड करणार नाही आहे. मी ते डायरेक्ट माझ्या सिस्टीममध्ये येतो. डाउनलोड्स फोल्डरमध्ये मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेली आहे. प्रोग्राम्समध्ये बघा फ्लटर विंडोज 3.27. आता मी प्रिव्हियस व्हर्जन डाउनलोड केलेलं आहे, कारण की माझ्या प्रोजेक्ट रिक्वायरमेंटनुसार. तर लेटेस्ट व्हर्जन 3.27.4 आहे. तुम्ही आपण करू शकता, त्याला काही इश्यू नाही आहे. तर मी याला आता एक्सट्रॅक्ट करतो, जी की आपली सेकंड स्टेप होती. आता मी डाउनलोड करून घेतलेलं आहे. सेकंड स्टेप जी की अनझिप करायची आहे. ह्या फाईलवर राईट क्लिक करून तुम्ही एक्सट्रॅक्ट ऑल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आता इथे एक पाथ येईल, ज्या पाथवर तुम्हाला ही झिप फाईल एक्सट्रॅक्ट करायची. आपण याला काय करू, ब्राउज करू आणि C ड्राईव्हला चूज करून इथे एक फोल्डर बनवू फ्लटर नावाचं. फ्लटर ओके म्हणायचं आहे. फोल्डरच्या मध्ये एंटर करायचं आहे आणि सिलेक्ट फोल्डर करायचं आहे. आता माझी ही फाईल ह्या फोल्डरमध्ये एक्सट्रॅक्ट होणार आहे. एक्सट्रॅक्ट बटनवर क्लिक करायचं आहे. आता याला थोडा वेळ लागणार आहे, तर मी तेवढा पार्ट स्किप करून तुम्हाला पुढे कंटिन्यू करणार आहे, ठीक आहे. तर आपलं इन्स्टॉलेशन आता संपत आलेलं आहे. जवळपास 10 मिनिट लागले मला हे इन्स्टॉलेशन कंप्लीट करायला. पूर्ण व्हिडिओ मी स्किप केलेली आहे. तर आता हे झालं की तुम्हाला मी दाखवतो C ड्राईव्हमध्ये फोल्डर. जस्ट 100 KB. ओके, डन. आता C ड्राईव्हमध्ये मी एक फोल्डर बनवलं होतं फ्लटर नावाचं. त्या फ्लटर फोल्डरमध्ये हे एक्सट्रॅक्ट केलेलं फ्लटर फोल्डर आलेलं आहे आपलं, आणि याच्यामध्ये पूर्ण फ्लटर आलेलं आहे. आता यामध्ये आपण जायचं आहे बिनमध्ये, आणि वरच्या साईडला जिथे ह्या फाईलचा पाथ आहे त्याच्यावर CMD टाईप करायचं, एंटर करायचं. स्क्रीनला मोठं करायचं आणि इथे कमांड टाकायची फ्लटर डॉक्टर आणि एंटर करायचं. आता फ्लटर डॉक्टर कमांड एंटर केल्यावर तुम्हाला कळेल की ॲक्च्युअलमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्स्टॉलेशनच्या बाकी आहे. तर ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला काही प्रोसेस होत आहे
आणि तुमच्या काही जर पॉलिसीज ॲक्सेप्ट करायच्या बाकी असतील तर त्या इथे दाखवल्या जातील. प्लस ॲडिशनली कोणतं VS स्टुडिओ VS कोड असेल किंवा अँड्रॉइड स्टुडिओ असेल तर त्याच्यातल्या काही गोष्टी असतील, ज्या पॉलिसीज असतील त्या ॲक्सेप्ट करायच्या बाकी असतील तर त्याही इथे दाखवल्या जातील. माझ्या मते थोडा वेळ घेत आहे, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो. ह्या पाथला आपण एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये सेट करू. हा पाथ कॉपी करायचा आहे आणि विंडोजमध्ये इथे सर्च ऑप्शनमध्ये ENV टाईप केलं की हे तुम्हाला एडिट द एन्व्हायरमेंट व्हेरिएबल ऑप्शन येईल. याला क्लिक करायचं आहे, खाली एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्सवर क्लिक करायचं आहे आणि ह्या पाथवर येऊन एडिट करायचं आहे. इथे आले की तुम्हाला न्यू सिलेक्ट करून जो कॉपी केलेला पाथ इथे पेस्ट करायचा आहे आणि ओके करायचं आहे. बस एवढं केलं की तुमचं इन्स्टॉलेशन झालंय. ही स्टेप तुमची याच्यामध्ये कव्हर झालेली आहे. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट केली. आता रन फ्लटर डॉक्टर. आता ही कमांड आपण रन केल्यानंतर वेलकम टू फ्लटर थोडंसं फ्लटरकडून काही गाईडलाईन्स आलेल्या आहे. माझ्याकडे 3.27 व्हर्जन आहे आणि करंट व्हर्जन 3.27.4 चालू आहे, त्यामुळे तो ऑप्शन दाखवतोय. आता इथे बघा फ्लटर डॉक्टरमध्ये काही बेसिक गोष्टी ज्या बाकी आहे, जसं की ही कमांड रन करावं लागणार आहे आपल्याला. तर ह्या कमांडला मी कॉपी करतोय आणि पेस्ट करून एंटर करतोय. अँड्रॉइड SDK मॅनेजर नॉट फाउंड. आता हा एरर आहे अँड्रॉइड स्टुडिओचा. जोपर्यंत अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल होणार नाही तोपर्यंत ही स्टेप पूर्ण होणार नाही. नेक्स्ट आहे व्हिज्युअल स्टुडिओ. आता व्हिज्युअल स्टुडिओ हा एरर याच्यामुळे आलेला आहे की आपण डेस्कटॉप डेव्हलपमेंट करत नाहीये, इथे अँड्रॉइड डेव्हलपमेंट करतोय. जर डेस्कटॉप डेव्हलपमेंट करायची आहे तर तुम्हाला व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल ठेवावं लागेल. ठीक आहे, तर ही मॅन्डेटरी स्टेप नाही आहे. ही मॅन्डेटरी स्टेप आहे, ही आपल्याला करायची आहे. बट ही स्टेप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. सध्यापुरता तुम्हाला मी जे आता एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करायचं ऑप्शन दाखवलं होतं ते कंप्लीट झालेलं आहे. तुमचा सेटअप ग्लोबली झालेला आहे. आता जसं की मी याला जर क्लोज केला आणि CMD रन केला तर तुम्हाला फ्लटर व्हर्जन इथं आलेलं आहे. ठीक आहे, सो तुमचा फ्लटर आता ग्लोबली इन्स्टॉल झालेला आहे. आता तुम्ही फ्लटरचे ॲप्लिकेशन क्रिएट करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फ्लटरचा एक न्यू ॲप क्रिएट करणार आहे अँड्रॉइड स्टुडिओमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आवडला असेल तर नक्की कळवा कमेंटमध्ये. थँक्यू.